आणि हा आमचा गोटा आहे, गायचा गोटा आहे. हे बाई बारके बारके आलेत. वाव, हे असं ह्याच्यावरती येतात, जे आलंय त्याच्यावर येतात. वर आले ना ते फुलं आहेत आणि ती फुलं एकानंतर त्यांना आंबे वाजतात. काजू बाजलाय तो, कसली फुलं नाही, काजू बाजलाय. एवढूसा काजू बाजला. अरे ते गरवा असतील हे. आपला बघा हाय बघ शेतपा. शिल्पा हे शेत कोण दिला माहितीये? म्हाताराबा जिवंत असताना पहिले आम्ही असे रानात जायचो ना, तर काय बाटली बिटली काय घेऊन नाही यायच्या पहिल्यानी बायका रानात जायचे. तर कधी ताण लागली तर कसं आम्ही असं म्हणजे डोण्या करायचो पानाचा आणि त्याने आम्ही पाणी प्यायचे. असा बघ, असं एकदम पाणी घ्यायचं. स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनलवरती. आज मी पहिल्यांदा शेत बघायला जाते आणि आई बाबा पहिला खूप शेती वगैरे करायचे, तर मी कधीच लहानपणापासून कधीच मी शेतावरती गेली नाहीये. तर मग पहिल्यांदा आम्ही सगळे मिळून जातोय, तर आमच्यासोबत तुम्ही पण बघा. हा किती आलेलं ते आलंय बघ ना. हा शेकड बघा किती आलंय. आणि हा आमचा गोटा आहे, गायचा गोटा आहे. गाई नाही, आता चारायला गेले राहणार, चारायला सोडले असतील बाहेर. आणि आता किती मोकळ ढोर आता येतात नाही येतात. काय लो मामा, काय काम करत? हे शेण जमा करून ठेवतात आणि मग तो शेतावरती नेऊन त्याला असं विरण लावतात आणि भाजतात आडी. मग भात चांगला उगून येतो. खत होत त्याला, खत. हे कोणी ठेवलंय असं झाडावर? हा चाफ्याचं झाड आहे. त्याच्यावरती काय ठेवलंय? अबे शिल्पा, ह्याच्यावरून आहे ना, जेव्हा पण काय हे असत ना, म्हणजे पूजा वगैरे असते का, ह्याच्यावरनं नेतात फुलं. भरपूर आहे तिकडे पण एक आहे. हे काय ठेवलं त्याच्यावरती आई? ते ढोरं नाही खात ना म्हणून. या टायमाला व्हिडिओची सुरुवात शिल्पाने केली. चालू शेत बघायला आता. पप्पा येतात मागून, आई, मी आणि शिल्पा आणि पप्पा चालले चौघजण. शिल्पाने बघितलं नाही शेत, त्याला चालले दाखवायला शेत जमीन कुठली आहे, काय आहे, कलम कुठे आहेत, सर्व दाखवते आता. रस्त्याच्या मस्त झाडे लावलीत आजूबाजूने, तर मस्त वाटतंय. लावून आले की अशी चालत काय लावली ती झाडं, पण चांगली झाली मोठी. पण फुलं येतात तेव्हा खूप छान वाटतात. हा, फुलं येतात तेव्हा मस्त वाटतं एकदम. एकदम म्हणजे असं भगवा कलर, एकदम मस्त. 2 कलर असते त्यामध्ये. आले का बापा? येत आहे पप्पा चालत असते. हा, पहिला कलम बघून घेऊया ना. येतात कलम आमचे, नंतर टाइम आहे. आताच बघूया. लाईट पण नाही आली. जे पण काय तर नाही, बेजा आहे. बेजा बघत हे लावलं त्याला, दरवाजा केलाय. ढोरं आतमध्ये जायला नको. बघ शिल्पा, कदम आहे तो.
आंबा मोहरलाय, मोहरलाय आंबा चांगलाच. कुठल्या आला होता. हा आले आले ना. आणि असं पडत होते वारेने पण आपण आला किती राहील तुझ्यावाला माहिती. आबाट नाही आल्या पाहिजे. पाऊस पण पडला ना मध्येच. पाऊस पडला म्हणजे आबाट येतो ना, आबाट हा. ढग अशी त्याने तो मोहर गळतो. हा खाल्लंही जुना आहे काजूचं झाड. हा जो काजूचं झाड बघताय ना, हा एवढा जुना आहे ना, तो बाबाने लावला होता. हे पण आंबा तिथं हे लावलेले बघ. हा पण इथं तोडून दुसरा लावला तिथं. आणि हे आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही दोघं पण म्हणजे झाडांना बारकीवरची तेव्हा झाडा घालायला पाणी घालायचो. म्हणजे 20-30 वर्ष म्हणजे झाली असतील. ही जी बारकीवरची झाडं येतात ना, कलम. हा कोणी लावला? बाबांनी. हा हा बाबांनी लावला. पप्पांच्या पप्पाने आजोबांनी लावलंय. आजोबाने लावलेला आहे हा आंबा पण. त्या आजोबानेच लावलेले. हे सगळे आंबे आजोबानेच लावलेले आहेत. फक्त आम्ही जे लहान होते ना त्यांना आम्ही पाणी घालायचो. कोळंब्याकडून आणायचो ना पाणी. आपण कोळंब्याकडून एवढं डोक्यावरती आम्ही पाणी आणायचो. क्याड्याकडून आणि तो आम्ही सगळ्या झाडांना घालायचो. इकडे पण काय तर लावलेलं वाटतं आई. इकडं ते अण्णाही लावलं होतं इकडं आम्ही तिने. ते नाही जगले वाटतं. हा आहेत मध्ये मध्ये कुटुर मुटूर. हे तो आलाय बघ एवढा लहान. हा हे अण्णाने आता लावले तो. हे बाई बारके बारके आलेत. वाव, हे असं ह्याच्यावरती येतात. जे आलं त्याच्यावर येतात. फुलं आहे. फुलं याच्यानंतर त्यांना आंबे वाजतात. वाव, हे घ्यायला पण आले. आलंही चालेल आहे ना. मोहरला बघ हे घ्यायला. काढू नको कडू लागेल. ए बाय कितकुसा आहे. आंबा आहे तो छोटूसा. मला गवत काढणं म्हणतात. हे त्याच्या आजीने काढलेलं आहे गवत. हे सगळं इल्याने आणि एक साईडला करून ठेवलंय. जागाही साफ करतात. आजीने कधी येऊन थोडा करते. काजू आणि त्याच्या बाजूला करवंद. आई ह्याला एक असले फुलं आलीत. काजू बाजलाय तो. कसली फुलं नाही, काजू बाजलाय. एवढूसा काजू बाजलाय. अरे ते गरवा असतील हे. म्हणून ते झाडं लावलीत म्हणजे लवकर येणार. हे थोडा वरती केवढूसा आहे एकदम बाजल तरी पण त्याला आले बघ मूल आणि फुल. पेरूला नाही आलं ना. पेरू आलेत बारीक बारीक. पिकले नाही पण अजून. पेरू पण चांगला लागतो. पिकलाय ना अजून. हा काय बारीक आहे. बारीक आहे. खूप बारीक आहे. इकडे एक आंबा आहे शिल्पा. सोबत तिकडं दिसलाय एक आंबा आहे पुढचा. हा मोठे नाही झालेत ते. आता मोहर आलाय ना. मोहर आलाय मोहर. कुठला आणि हा काय कालकुडी. डी. अरे कालकुडी. डी. कालकुडी झाड आहे. या कसल्या शेंगात बोललीस आई. हे कालकुडी झाड आहे. कालकुडीचं झाड आहे. कालकुडी काय असतं. कालकुडी म्हणजे ते झाडाचं नाव आहे. त्याने पाटीत करतात. आणि दुसरा हे असतो ना त्याचे शेंगा पण कुड्या बोलतात. त्याचा भाजी करतात त्या शेंगांची. दाखवून तिकडे भेटला तर कुड्याची भाजी. कुड्याची रान भाजी काय. रानाची.
रानातली रानभाजी. भाज्या माहिती झाल्या, माहिती नव्हत्या लॉकडाऊन मध्ये. ह्याला पण आले छोटे छोटे. आता मला खूप सारे आंबे खायला भेटतील. आंबे खायला तयार राहा. आंबे आता आम्ही जातो बागेत. आंबे आता बाजल्यावर येऊ. आंब्याला पण किती बागायला लागते. तर फणस आहे एक. बादलीत आहे फणस. हे बघ. बारीक बारीक फणस यायला सुरुवात झाले. चांगले झाले. पानं काढून त्याचा काढा हे बनवतात. रस काढून कावीळला कसला कसला. हा झाड आहे ना. हा हा आडूचा बोलतात त्याला. आडूचा खासीला सर्दीला पण दाखवतात ना दवा. हा हा तो हा आहे. तो त्याच्या लहान मुलाला हे करतात म्हणजे असं मोटली बांधतात. त्याच्यामध्ये थोडासा कांदा घेतात, थोडा जिरा, जिरा नाही ओवा घेतात आणि थोडी हळद अशी ती मोटली आपली निकाऱ्यावरती आपली हे करतात. गावच्या आपल्या फाट्या ह्याच्यावरती चुल्यामध्ये आणि तो काढून मग त्या पत्त्यामध्ये हे बांधतात आणि मग तो रस काढून लहान मुलाला देतात. लहान मुलांना देतात. तर सर्दी सगळंच कमी होते. सर्दी. रोड आहे पण बरा आहे. हा रोड झाला सगळ्यात चालायला कंटाळा आहे. नाही तर पाय वाटेने जायला लागला असतो. आता रोड झाला म्हणजे आज रोडला जातो. रोड त्या आदिवासी लोक बांगारवाडी पासून बांगारवाडी झाड सुटले होते कसलं किती तेवढं दाट आहे ना यांचं गुलाब ना. पहिल्याचं लाकूड एकदम हे झालं. सावली बघ किती आहे आतमध्ये. काजू कोण नाही हो. तिथून हाय ना रस्ता. आलो ना जवळ पप्पा. मस्ती. जाम घाई करतो. काही नाही ग पाय. मस्त पर्पल कलरची किती मस्त आहेत ना हे. आई कुठली का फुलं ही कसली. आणि याची भांबरूटाची. हा बांबू. हाय हा एकदम बारीक आहे. भांबरूट नाव आहे. भांबरूट देतो पण एवढं काय आपल्या घरी. एवढा बारीक. ते हे मोठ्या पानाचं आहे. ते दुसरं असेल तर मोठ्या पानाचा. हा हे बारीक पानाचं. हे बघ केवढूच आहे. हाय इथं झरा हाय. वाघबारशी इथंच करतात ना आई. वाघबारशी बोर बोर झाड आहे. आलीत आलीत बोर आई पण कच्ची आहेत. कच्ची आहेत पण
इथं जोडून बिडून ना खाला बनवलाय. खाला बनवलं ना इकडे असं भात असा जोडून बिडून नंतरला भात घेऊन जातात आणि हे जे जे हाय चोंडा तो इकडे वरती पेंडा इकडे भात वरती टाकतात रचून ठेवतात वरती मासावरती. पोरांना खायला हो. कोण आहे कुठं? चालो कान आपला बघा हाय. बघ शिल्पा दिसतंय काय समजला काय कुठला? बघ हा एक त्याच्यावरचा हा एक नाही आणि त्याच्यावरचा हा एक एवढेच ना 4. ये आपल्या शेतामध्ये बसून पाणी पिऊया आता. हे शेतकून तिला माहिती आहे म्हातारा जिवंत असताना हे काय ऐक ना ते चौड बोलतात त्याला. भात कापल्यानंतर माझा जेव्हा सासरा होता ना त्यांनी जमीन आम्हाला ते जिवंत असताना दिली की हे एके दाडीचं जीवन मी शेतकऱ्याला देते माझा जीव असताना असं बाबाने दिली. ही बाबांची आठवण म्हणून त्याही आम्हाला दिला की आम्ही मरसपर्यंत आम्ही आठवण काढू की मला म्हणजे सासऱ्याने माझ्या असताना आम्हाला चांगला शेत म्हणजे दिला हो. आणि तो दिलाय तिकडे तो भाशेरामध्ये तो जेव्हा गावकी बसली तेव्हा त्या लोकांनी दिलेला आहे. पण सगळ्यात चांगला शेत हाच आहे. आणि ज्याची शेत जमीन आहेत आणि शक्यतो शेत जमीन विकू नका. तिकडे शेती करा नाही तर दुसऱ्या काहीतरी करा. गाव आपलं शेती कशी गावची शेती आहे स्वतःच्या आपली मालकीची आहे. स्वतःची मालकीची आहे. दुसऱ्या तिथं करून जायचं करायच्या पक्षी आपल्या तिथं करावं काहीतरी करायचं ते. आणि ती एकदा जमीन विकली का मग ती आपली एकदा मालकी गेलीच मग काय नाही करू शकत. हा बघ हे जे रान आहे ना हे रान इकडे जाऊन तिने शेण मेलवलाय मी. ती पाटलीन आई एक आणि देवता आते घासायची कधी काला या पटीने जाऊन शेणी असं तिरंग लावून डोक्यावर घेऊन सुका शेण गायचा आणि मग हे दाढी तेव्हा भाजायची मी. पप्पा नाही कशाला हात लावायला. गवत पण कधी काढला हे बांधावरचा गवत काढला तर माझा बाबा यायचं. बाबाही माझ्या बांधून दिलेला एक वेळ ढोरं खाऊन जायची. म्हणजे पप्पाला शेतीमध्ये काही हेच नव्हता हो इंटरेस्ट नव्हता. सगळं मी मेहनत मला वाटायचं का शहरामध्ये ना जावं आपला घरीच राहून करावा पण सपोर्ट नव्हता ना. तिला पण माहिती बघितलं का शिल्पा बरोबर. आणि लांबून आम्ही तिकडं न्यायचो भात. आता शेती करायची आपल्याला पण. अरे रामा हा करशील ना. आता शिल्पाला झोप आली. शेती करायची यावर्षी. बघ तिथं करायला जमते काय तर बघूया. माझा तर विचार चालला एक वर्ष करूया तिकडची. ही नाही लय लांब आहे. हा ती तर करू शकतो आपण जवळच्या जवळ थोडीशी. म्हणजे एक वर्ष आपण केलं तर आपल्याला पण माहिती पडेल ना. काम करून काय जमत नाही. स्वतः सुट्ट्या पण द्यायला मागत नाही. काय करायचं बघूया एक शेत करून. त्याला लेची बोलतात हो लेची. काट्यासारखी कपड्यांना चिपकते लेची. अशी रानामध्ये लय असतात. रानामध्ये मोठ्या मोठ्या रानामध्ये ते असे कपड्यांना चिपकून राहते अशा कपड्यांना. हे बघ कसे साड्यांना माझ्या किती चिपकले. माझे पण चिपकलेले मी काढले मास. हिला शेंबडीच जाल बोलतात. तिथे एक जाल होती ती आता जाल तेवढी नाही आहे. फाटी घेऊन चाललेत ठाकर मामा. आई बाबांचे हे होते ना मित्र. म्हातारा बाबाचे मित्र होते. ताण लागली परत. तो फलसाचा पान घेतलाय आणि आता नदीवरती हाय थोडंसं पाणी. तिथून आता पाणी बॉटल मध्ये भरून घेऊन आता तिथेच पिऊ आणि मग निघू. बाकी सगळी बघ सुकी आहे. एवढा स्वच्छ पाणी आहे. बॉटल पण भरू शकतो. पहिले आम्ही बघ असं पण ते पाण्यावरती काय फिरतायत. बरं पहिले आम्ही इथे रानात जायचो ना तर काय बाटली बिटली काय घेऊन नाही यायच्या पहिल्यानी बायका रानात जायचे तर कधी ताण लागली तर कसं आम्ही असं म्हणजे डोण्या करायचो पानाचा आणि त्याने आम्ही पाणी प्यायचे. असा बघ असं एकदम पाणी घ्यायचं. बिस्लरी पेक्षा पण भारी पाणी ना.
जोपर्यंत अन्याय होईल तोपर्यंत पित राहायचा. कारण असं तर जास्त पाणी येत नाही, हा. पाणी येतं आता त्या डवणामध्ये जास्त पाणी येत नाही, आणि भरपूर येतो बघ. आणि पाणी किती स्वच्छ येतं बघ, बिस्लरी पेक्षा पण भारी. आईने दाखवला. हा. पण ते आता मी बोलली तेव्हा ना, लहानपणी तुम्हाला आणून तुम्हाला असंच पाणी द्यायचं तुम्ही, ह्या होलं. कारण का गाव इथून भरपूर दूर आहे. पाणी पिल्यानंतरच म्हणजे थोडी गवळ पडते त्याला, गवळ पाण्याने गाली, पाण्याने गाली, पाण्याने असं पाण्याने कोण कोण पाणी पियालाय कमेंट मध्ये नक्की कळवा. चला आता शेत वगैरे बघून झाले सर्व काय फिरून. शिल्पानी पण बघितले व्यवस्थित शेत वगैरे. हा शिल्पा, आता हा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.